लाईव्ह असणार होता. ओ मला वाटलं मध्ये मध्ये ब्रेक मिळेल. नाही सर, सॉरी. ॲक्च्युली एकदा इंटरव्ह्यू सुरू झाला ना की लोकांचे कमेंट्स पण चालू होतात आणि लोक जगभरातून कुठूनही जॉईन होतील. बापरे. अरे बघ चांगलं आहे की. अरे आमचा आकाश बोलण्यात ऐकत नाही. बोलायला लागला की चार बोलतो एकदम. हो, आणि आकाश एक चांगलं होईल, त्यांना तुझा इंटरव्ह्यू आवडला ना तर आपल्याला परदेशातले क्लायंट मिळतील. दादा यू गॉट दिस. छान बोलशील तू. येस. बाय द वे, इंटरव्ह्यू चालू असताना घरातले पण लोकांचे रिस्पॉन्स पाहू शकतात. हा, आमचं चॅनल ऑनच आहे, तुम्ही पाहू शकता. अरे विसरू बाबा जरा बघ ते करू. अरे हो, ठीक, आपण पण बघूया त्याचं कसं कौतुक होतंय ते. बाबा वसुंधरा कुठे राहिलेत? वसुंधरा हे घ्या. मिसेस ठाकूर, तुम्ही पण बसा ना, म्हणजे मला तुम्हाला पण एकत्र प्रश्न विचारता येतील. हिचं काय मध्ये मध्ये? त्याची बायको आहे ती. तर माझी मुलाखत असती तर तू पण बसलीच असतीस की बाजूला. रोलिंग कॅमेरा. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात आम्ही बिझनेसमधल्या काही अत्यंत इन्फ्लुएन्शियल मराठी माणसांना तुमच्या समोर आणतो. तर आज आपल्या बरोबर आहेत संस्कृती इव्हेंट या कंपनीचे फाउंडर मिस्टर आकाश ठाकूर आणि त्यांच्या पत्नी मिसेस वसुंधरा ठाकूर. वेलकम टू द शो सर. धन्यवाद. मला तुम्हाला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रात यायचं कसं ठरवलं? वेल, असं म्हणता येईल की मी लहानपणापासून याच वातावरणात वाढलोय. ॲक्च्युली हा व्यवसाय माझ्या बाबांनी सुरू केला आणि मग त्यांच्याकडून हा वारसा आम्हाला मिळाला आणि मग तो पुढे असून समृद्ध करण्याची जबाबदारी मी आणि माझ्या दोन भावांनीच, म्हणजे भास्कर दादा आणि अखिल, आम्ही घेतली. मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा संस्कृती इव्हेंट्स ही संकल्पना मला सुचली. माझ्या स्वप्नासाठी स्वतःला वाहून घेतलं, खास करून माझ्या बायको. कोणत्या बायकोने? सॉरी? आय मीन हे तुमचं दुसरं लग्न आहे आणि आत्ता तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोबद्दल बोलत होतात, राईट? कारण त्यांनीच तर हा सगळा प्रवास बघितलाय ना. खरं तर मी आता वसुंधरांबद्दलच बोलत होतो, पण तुमचं बरोबर आहे. माझ्या यशामध्ये इरावतीचा सिंहाचा वाटा आहे आणि ते मी कधीच अमान्य करू शकत नाही. तुमचा खरंच खूप मोठेपण आहे सर. तुमच्या दुसऱ्या बायकोला वसुंधरा नाव आहे यांचं. वसुंधरांना तुम्ही इतका मान देताय, विशेषतः त्या कुप्रसिद्ध केस नंतर. त्यांना तुमच्यावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. ते आरोप खोटे होते आणि कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली, हे माहिती असेल तुम्हाला. ऑफकोर्स, पण त्या काळात अशाही अफवा उठत होत्या की वसुंधरा मॅमनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलं. तुम्हीच अफवा म्हणत ना, त्या अफवाच होत्या आणि कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. मला वसुंधरा मॅमला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. तुमचं पण हे दुसरं लग्न आहे, राईट? आणि तुम्हाला एक 10 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. नाही, मला 3 मुलं आहेत. माझ्या 2 मुली आहेत त्या 7 वर्षाच्या आहेत आणि माझा मुलगा 10 वर्षाचा.
हो मला तेच म्हणायचं होतं. पण तुमचा पहिला नवरा तुरुंगात आहे, राईट? हो, माझा छळ केल्याबद्दल तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय तो. बाप रे, हा तर खूपच गंभीर आरोप आहे. मग तर आकाश सरांना तर सांभाळूनच राहायला पाहिजे, नाही का? मॅम, तुमचा रोख नक्की कुठे आहे मला कळत नाही, पण आकाशरावांमध्ये आणि माझ्या पहिल्या नवऱ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अरे इतकं बोललो की मी. तरी पण अजून काहीतरी बोला ना सर. ओके, वसुंधरा माझ्या कुटुंबाची, मुलांची माझी खूप प्रेमाने काळजी घेते. मी किती दमलेलो असलो ना तरी त्यांच्या हातचा एक कप चहा प्यालो ना, माझा सगळा थकवा दूर होऊन जातो. मी इरावतीला खूप चांगलं ओळखतो. ती सुद्धा अशीच होती, प्रेमळ, सगळ्यांवर माया करणारी. ती जर कुठून बघत असेल ना तर वसुंधरांना तिच्या कुटुंबावर एवढं प्रेम करताना बघून मनोमन सुखावली असेल ती. तर मित्रांनो, हे आहेत मिस्टर अँड मिसेस ठाकूर. तुमचं प्रेम असंच कमेंट करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक.